थे कामना जिस मार्ग के, कृतज्ञता से सौम्यता की नित्य आई निरंतरा, जिनसे है मानव का पथ प्रकाश ज्योति से भरा, वंदना उनकी करे जिनसे सुशोभित है धरा। जिनका है चिंतन शुभ यही, कैसे हो मानव सुखमयी, प्रेरणा से जिनकी है मानव का जीवन सुखमयी, श्रद्धा समर्पित जिनसे आए मानवीय परंपरा, जिनसे है मानव का पथ प्रकाश ज्योति से भरा, वंदना उनकी करे जिनसे सुशोभित है धरा। सबके सुख की कामना ले रहती जिनकी कल्पना, निकली जिनसे मानवीय पथ हेतु निश्चित योजना, पूजता उन हेतु जिनसे है सुसज्जित वसुंधरा, जिनसे है मानव का पथ प्रकाश ज्योति से भरा, वंदना उनकी करे जिनसे सुशोभित है धरा। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, जमलेले सर्व पालक आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी यांचं मनपूर्वक स्वागत करते। जीवन नित्य उत्सवपूर्वक जिया जा सकता है या ओळीप्रमाणे अनुभूती नेहमीच विद्यार्थ्यांना उत्सव, उत्साह आणि संस्कार देण्याचा प्रयत्न करते। अनुभूती नेहमीच सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या प्रयत्न करत असते आणि त्या भूमिकेतही जगत असते। सर्वात महत्त्वाचं मानवी मूल्य, नैतिक मूल्य जपणं आणि जगणं मुलांमध्ये रुजवते। रोप जरी लहान असलं तरी पाणी देण्याचा प्रयत्न मात्र लहान असून चालत नाही। आजची ही मुलं उद्या श्रेष्ठ आचरणासोबत जगतील यासाठी अनुभूतीचे सर्व पालक, शिक्षक नेहमीच प्रयत्नरत राहूया। धन्यवाद। चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ हम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ हम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन के तले। पहली किरण से आशा का सवेरा जागे, सूरज
सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे, चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे। कभी धूप खिले कभी छाँव मिले, लंबी सी डगर न खले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले। जहाँ दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए लहराए, जहाँ दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए, सपनों में पली हंसती हो कली, जहाँ शाम सुहानी ढले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले। सपनों के ऐसे जहां में, जहां प्यार ही प्यार खिला हो, हम ही जाके वहां खो जाएं, शिकवा न कोई गिला हो, कहीं बैर न हो कोई गैर न हो, सब मिल के यूं चलते चले, जहाँ हम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ हम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले, एक ऐसे गगन के। अपने दम पर फूक मार के धूल झाड़ ले, छोड़ छाड़ के सारे छप्पर, हट समंदर अपना अंबर खोज ले, अब तू अपने दम पर फूक मार के धूल झाड़ ले, छोड़ छाड़ के सारे छप्पर, खोल दे पर 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 कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को छीन के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी।
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी संदीप रावताळे. माझा मुलगा या शाळेत मागच्या 2 वर्षांपासून शिकतोय. मी स्वतः एक शिक्षक आहे. विकास हायस्कूल येथे मी मागच्या 12 वर्षांपासून शिक्षणाचं काम करतोय. कार्यक्रमात बोलताना सर्वप्रथम मला आठवतो, माझ्या मुलाला जेव्हा मी ऍडमिशन घेण्यासाठी आलो, मॅडमांच्या घरी गेलो होतो. शाळेत ठेवण्याच्या आधी अनेक प्रश्न मनात होते. क्रिएटिव्हला ठेवू, महावीरला ठेवू, असे अनेक मोठमोठे शाळेंचे नावं मनात विचार करत होते. या शाळेबद्दल मला काहीच माहिती नव्हती. या शाळेत माहिती घेताना मी अनेक जणांना विचारलं, अनुभूती विद्यानिकेतन कशी काय, आणि प्रत्यक्ष माझा एक भेटीचा दिवस मॅडमांसोबत प्रत्यक्ष घरी जाऊन मला ती माहिती घेता आली. शाळा म्हटली म्हणजे एक पालक म्हणून, पालक एक साधा शेतकरी असला, व्यावसायिक असला, नोकरदार असला, तरी एक चित्र असं येतं की माझा मुलगा चांगल्या सुटबूट मध्ये गेला पाहिजे, एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची बिल्डिंग पाहिजे, मोठं प्ले ग्राउंड पाहिजे. आपले विचार इथपर्यंतच मर्यादित असतात. पण इंटरनल काय चालतं
याचं नॉलेज आम्हाला स्वतः शिकवत असल्यामुळे येतं आणि मी ते शोधण्याचा प्रयत्न केला. काही दिवस मी दिले, शोधत फिरलो. काही शाळेवरती भयानक एक्सपिरियन्स पण आले. असे उत्तर मिळाले की माझ्या मुलाला काहीच येत नाही असा कधी कधी मला विचार यायला लागला. मला उत्तरं तशी मिळाली. काही ठिकाणी वाद पण झाले, कारण की मुलगा म्हटला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपण सर्चिंग करत असतो आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं नाही की राग हा अनावर असतो. मी सर्व गोष्टींची पडताळणी केली स्वतःच्या मनात आणि मी लास्ट ठरवलं की मला या शाळेत ठेवायचं. मला ही बिल्डिंग सुद्धा माहीत नव्हती, पण मी मनात ठरवलं की मला जे पॉझिटिव्ह पाहिजे मुलाच्या दृष्टीने ते मला मिळालं आणि मी माझ्या मुलाला इथे ऍडमिशन ज्युनियर KG नर्सरीसाठी घेतलं. त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा माझ्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. अरे 10-15 विद्यार्थी आहे, माझा मुलगा कॉम्पिटिशन मध्ये कसं काय टिकेल पुढे. इथून त्याला पुढे दुसऱ्या शाळेत ठेवलं. 50-100 मुलांच्या गर्दीमध्ये तो कसा स्वतःला ऍडजस्ट करेल. पण जेव्हा शाळेचं नाव अनुभूती आणि त्या अनुभूतीप्रमाणे प्रचिती यायला लागली मला. माझा मुलगा घरी आल्यानंतर रोज मला म्हणतोय, पप्पा आज आम्हाला हे शिकवलं, पप्पा आज ह्या सूचना दिल्या. शाळेतल्या सूचना ग्रुपवर यायच्या, पण त्याच्या आधी तो आम्हाला घरी सांगायचा डायरेक्टली. आणि मला तेच एक्सपेक्ट होतं की माझा मुलगा आधी बोलला पाहिजे. आणि शाळेत पाठवण्याच्या आधी एक चिंता पालकांना असते, मुलगा रडत रडत शाळेत सुरुवात करतो. इथं आल्यानंतर माझा मुलगा रडला नाही, उलट तो हसत आनंदात आला. एवढ्या या 2 वर्षामध्ये कधीही मला आठवत नाही की आम्ही गावी गेलो आणि उद्या शाळा असेल, रविवार असला, मी उद्या त्याला शाळेत आणायचंय, तो आम्हाला म्हणायचं की पप्पा चला शाळेला, उद्या शाळा आहे माझी. याचा अर्थ त्याला शाळेत यायला आनंद होतोय आणि ते शिक्षकांकडून सर्व काही इथं घडवलं जाते, रुजवलं जाते, संस्कार दिले जात आहेत. आम्हाला मोठी बिल्डिंग नको, खर्च सगळीच कडे करतो. पालक शेतकरी असला तरी खर्च करायला मागे पुढे पाहत नाही. पण इथं आम्हाला जे आवश्यक आहे ते भेटतंय आणि ते आमच्या मुलांमध्ये दिसतंय. त्याच्यापेक्षा मोठं मुलांच्या दृष्टीने आम्ही काय मनात धरू शकतो. आमच्या अपेक्षा पूर्ण होत आहे. आमचे मुलं इथं घडवले जात आहे, संस्कार मिळत आहे. शिकवणं हे ऑनलाईन पण मिळतं. शिकवणं, मुलगा पुढच्या वर्गामध्ये कधी पुढे स्पीड घेईल याचा अंदाज हा पालकांना सुद्धा नसतो. त्याचा IQ हा वयानुसार बदलत असतो. पण संस्कार हे योग्य स्टेजवर, योग्य स्टेपवरच मिळाले पाहिजे जे इथं मिळत आहे. मुलांची पायाभरणी इथं केली जाते. शिक्षण पुढेही मिळेल त्यांना, पण पाया भरला, संस्कार मिळाले की आमचा मुलगा एक उत्तम नागरिक म्हणून इथं घडताना आम्हाला दिसतोय. आणि बऱ्याचदा कॉम्पिटिशन होतात. मागच्या वर्षी एक प्रोजेक्ट घेतला होता शाळेने की शाळा मुलांच्या दारी. प्रत्येक मुलाकडे शाळेने त्या सर्व विद्यार्थ्यांना नेलं. पालकांना जसं जमलं तसं पाहुणचार एक आम्हालाही आनंद झाला. मुलांचं आम्ही स्वागत केलं, आरती केली, सगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. आम्हाला खूप आनंद झाला. आमचा मुलगा प्रत्येकाच्या घरी जाऊन आला. आमच्याही मनात आलं की मुलांसाठी काहीतरी वेगळं करू. आणि मी माझ्या श्लोकच्या मामांकडे एक वन डे ट्रिप सारखं मी नियोजन केलं एका दिवसात की चला इथं आम्ही भाड्याच्या घरात राहतो, भाड्याच्या घरात जे मिळणार नाही ते आपण तिथं घेऊन जाऊ. शेत पाहायला मिळेल, आदिवासी संस्कृतीचे साहित्य आहे घरी, ढोलभर नाचलो, तिरपलो. मुलांचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. तो प्रोजेक्ट खरंच खूप काही न बोलता शिकवण्यासारखा होता मुलांसाठी. मुलांनी ही पारंपरिक संस्कृती बघितली. असून पण वैयक्तिक वेळ देता येत नाही. इथं कमी मुलांमध्ये माझ्या मुलाला वेळ मिळतोय, माझा मुलगा घडतोय. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे, स्वतःला समाधानी समजतो. आणि पालकांना एक आवाहन पण करतो की आपल्या शेजारी पाजारी कोणी मुलं असतील तर त्यांना इथं आणण्यासाठी आपलेही प्रयत्न असले पाहिजे. शाळा छोटी आहे, तिला मोठं करण्यामध्ये पालक म्हणून मी माझं वैयक्तिक योगदान द्यायला तयार आहे. तसं पालकांनाही योगदान देण्यासाठी मी आवाहन करेल. आणि धन्यवाद मानतो अनुभूती शाळेचं. कॉम्पिटिशन मध्ये मुलांचा नंबर येतो, नंबर हे मागे पुढे होत असतात. पण जेव्हा मुलाचा पालक म्हणून आम्ही जेव्हा इथं येतो तेव्हा तो गर्व, तो आनंद वेगळा असतो. जेव्हा श्लोकचे वडील किंवा श्लोकचे पॅरेंट्स असं म्हणून जेव्हा इन्व्हाइट करतात तेव्हाचा वेगळा हा शब्दात मांडण्यापलीकडचा असतो. अशा अनेक प्रोग्राम होत राहतील, त्याच्यासाठी
माझ्याकडूनही शाळेला शुभेच्छा आणि आयोजकांनी तर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. तू मेरा हुक्म का इक्का, तू ही मेरी क्रिकेट का छक्का, मैं अलादीन तू मेरा जिन, मैं अधूरा तेरे बिन, तू मेरी बोली का सिक्का, तू ही दिलदार मेरा पक्का, तू अलादीन मैं तेरा जिन, मैं अधूरा तेरे बिन, मैं किसी से कम नहीं तूने सिखाया, जीने का नुस्खा यही तूने बताया, नाच मेरी जान होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, नाच मेरी जान होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, जमा नहीं जब तक दिला सक, तुझे नहीं जमा नहीं जब तक दिला सक, रिश्ता हमारा जैसे कि डोरी से जुड़ी हो, पतंग 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 पतंग, जब से बिछड़ के चल सकूंगा एक भी मैं कदम 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 कदम, रिश्ता हमारा जैसे कि डोरी से जुड़ी हो, पतंग 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 पतंग, जब से बिछड़ के चल सकूंगा एक भी मैं कदम 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 कदम, पलकों पे मुझको बस तूने बिठाया, जीने का नुस्खा यही तूने बताया, छेड़ घटा को बन के पवन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, नाच मेरी जान होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, नाल चलाके चोले गगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, आसमां का तू झिलमिला झंडा, मैं हूँ तेरा तारा 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 तारा, संग तेरे ही जीत है मेरी, मैं अकेला हरा 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 हरा, आसमां का तू झिलमिला झंडा, मैं हूँ तेरा तारा 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 तारा, संग तेरे ही जीत है मेरी, मैं अकेला हरा 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 हरा, तूने पहाड़ा हिम्मत को बढ़ाया, जीने का नुस्खा नहीं तूने बताया, जिंदा दिली का सीख ले फन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, नाच मेरी जान होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु, नमस्ते. कसा वाटला आमचा डान्स? छान होता ना. आता तुमच्या समोर आमचे नर्सरी आणि जुनियरचे फ्रेंड येणार आहे. त्यांच्या जोरदार टाळ्याने स्वागत करा. थँक्यू.
छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल ही छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा महक जाऊं मैं आज तो ऐसे फूल बगिया में महके हैं जैसे बादलों की मैं ओढ़ूं चुनरिया झूम जाऊं मैं मन की बावरिया अपनी चोटी में बांध लूं दुनिया दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा स्वर्ग से धरती खिल रही जैसे मेरा मन भी तो खिल रहा ऐसे कोयल की तरह गाने का अरमान मछली की तरह मचलूं ये अरमान जवानी है नाई रंगीन सपना दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा I am a water. I am very important for everyone. For drinking, washing, plants and trees. Please don't waste me. Save water, save earth, save life. Thank you. यानंतर मी पुन्हा संबोधीला आमंत्रित करते. तिला एक छानसं गाणं म्हणायचं आहे तुमच्या समोर. संबोधी पुष्पा सचिन उके.
चना चमके चमचम चीखे चकन्ना चीटी चाटी चीनी चतोरी चीनी को कितना मुश्किल ये गाना जरा गा के सुनाना चन्ना चमके चीनी चाटे चौकन्ना चीनी को चन्ना चमके चम चमची खींचो कन्ना चूर चीटी चाटी चीनी चतोरी चीनी को कितना मुश्किल ये गाना जरा गा के सुनाना चन्ना चमके चीनी चाटे चौकन्ना चीनी को चन्ना चमके चमचम चीखी चौकन्ना चोर चीटी चाटी चीनी चतोरी चीनी को कितना मुश्किल ये गाना जरा गा के सुनाना चन्ना चमके चीनी चाटे चौकन्ना चीनी को चन्ना चमके चमचम चीखी चौकन्ना चोर चीटी चाटी चीनी चतोरी चीनी को कितना मुश्किल ये गाना जरा गा के सुनाना. थैंक यू. माझे नाव अनिता नटवर पटले. माझी मुलगी या शाळेत मागच्या 2023 पासून नर्सरीमध्ये शिकत आहे. तिच्या या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर अनुभूती म्हणजे या शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले आहेत. मागच्या वर्षी माझी मुलगी या शाळेत जेव्हा टाकली तेव्हा ती जास्त काही बोलायची नाही आणि एवढी ऍक्टिव्ह पण नव्हती. पण या शाळेत टाकल्यामुळे तिला आता ती बोलायला बी लागली. सगळ्या उपक्रमामध्ये ती भाग पण घेते. आणि मेन म्हणजे या शाळेचं एक सांगायचं म्हटलं तर या शाळेमध्ये पसायदा आणि योगा हे सर्व शिकवलं जातं. हे फक्त म्हणजे सहसा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये काही आपल्याला शिकवलं जात नाही. पण या शाळेमध्ये विविध उपक्रम म्हणजे आनंददायी शनिवार हे सुद्धा होतात. म्हणजे मुलं स्वतः कृती करतात आणि मुलांना शाळेत म्हणजे एक घरासारखं वाटायला लागतं. मुलं शाळेत आले की म्हणजे घर सुद्धा विसरून जातात आणि शाळेतल्या लहान लहान गोष्टी याही ते सांगतात मुलं की आज शाळेत काय शिकवलं, आमच्या टीचरांनी हे सांगितलं ते सांगितलं, हे नेहमी म्हणजे आमची कृतिका सांगत राहते. आणि मेन म्हणजे या शाळेमध्ये मला एक गोष्ट जाणवली की एक संस्कार हे आपण म्हणजे घरातून तर मिळतातच पण शाळेतून म्हणजे खूप कमी मिळतात. काय लहान लहान गोष्टी सांगतात शिक्षक की तुम्ही आईला मदत करायला पाहिजे शाळेत घरी गेल्यावर तुम्ही, किंवा एखादं काम सांगितलं आई वडिलांनी ते करायला पाहिजे. आपलं स्वतःचे लहान लहान काम असतात, चहा पाण्याची भांडी वगैरे ते उचलून ठेवायला पाहिजे. हे सुद्धा ती मुलं आल्यावरही ते आम्हाला सांगतात. आणि माझ्या मुलीला तर मला काहीच सांगावं लागत नाही की तू हे कर का ते कर. तिचा अभ्यास म्हणजे ती आली का मी पण एक शिक्षिका आहे. पण मी जेव्हा संध्याकाळी शाळेतून येते तेव्हा माझी मुलगी मला म्हणते की आमच्या टीचरांनी मला अभ्यास सांगितला आहे तो तू आली तेव्हाच करायचं म्हणजे तू जवळ पाहिजे. मग ती आली का लगेच तिचं होमवर्क आल्यावर ती मला दाखवते काय शिकवलं हे ती रोज नेहमी मला सांगते. आणि मी आली का तिचा होमवर्क म्हणजे सांगायची गरज नाही पडत, ती तिचं लिहून घेते आणि सगळं करते लहान. आणि मेन म्हणजे मागच्या वर्षी या शाळेमध्ये यांनी आदिवासी दिवस साजरा केला होता. तर हा आदिवासी दिवस हा फक्त सहसा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये काही होत नाही, मराठी शाळेमध्ये तर होता. तर पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा पाहिला. मॅडम स्वतः अर्चना टीचर होत्या, त्या आदिवासी पोशाखमध्ये आल्या होत्या, नृत्य केलं होतं. आणि संस्कृतीची जाण म्हणजे आदिवासी मुलांना माहीत पाहिजे की आपली संस्कृती कशी आहे, आपल्या संस्कृतीमधलं आपलं नृत्य कसं साजरं केलं जातं, हे सगळं त्यांनी स्वतः केलं. या गोष्टीचं म्हणजे मला खूप वेगळं वाटलं की म्हणजे आम्ही पण एक शिक्षक आहे, आमच्या शाळेत आम्ही हे करतो पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये खूप म्हणजे कमी होतं. आणि या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान शाळा आहे पण मुलं इथे म्हणजे घरच्यासारखे रमून जातात. म्हणजे घरात म्हणजे त्यांना जेवढं आवडतं तेवढं शाळेत पण आवडतं. म्हणजे ते सुट्टी बी राहिली तरी म्हणतात की आमची दिदी नेहमी म्हणते की मला घरी आज सुट्टी आहे का, मला शाळेत जायचं, आज का बरं सुट्टी आहे तुला, आज का बरं सुट्टी आहे, मला आज पण शाळेत जायचं अशी ती म्हणते. आणि तिला म्हणजे एक दिवस पण घरी राहायला आवडत नाही. जशी शाळेत जे शिकवतात ते सगळ्या लहान लहान गोष्टी ती ते सांगते. या शाळेमध्ये माझ्या मुलीला टाकलं तर तिची खूप प्रगती पण झालेली आहे. आणि मला वाटतं की बाकीच्या पालकांनी बी आपल्या शेजारच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना सांगायला पाहिजे की या शाळेत तुम्ही मुलांना टाका. कारण की
संस्कार खूप महत्वाचे आहेत. संस्कार राहिले तर तो मुलगा कुठे पण शिकू शकतो. आपण खूप मोठमोठ्या शाळा पाहिल्या, त्याच्यामुळे मोठमोठ्या बिल्डिंगा वगैरे म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंगा तिथे प्रोजेक्टर इंग्लिश मध्ये शाळेमध्ये पाहिलं, पण संस्कार काही खूप भेटत नाही. फक्त मुलांना शिकवतात, पण इथे तसं नाहीये. मुलांना शिकवतात, घडवतात आणि रोज वेगवेगळे उपक्रम इथे घेतले जातात. ते म्हणजे ग्रुपवर ते नेहमी टाकत राहतात. आज मुलांनी काय केलं म्हणजे प्रत्येक मुलाची प्रगतीची जाणीव ते इथे सांगत राहतात आणि त्याचा फॉलोअप पण घेत राहतात. तरी आयोजकांनी मला बोलायची संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. चिड़िया घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। हो 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 सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम। दिखत ना 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 ना, दिखत ना 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 ना, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 to school, to learn. Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes me create. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो हो राजा गनीम गनीम गनीम. थांबा, आता आपण गनिमाला सामोरे जाऊया. गनिमाला इथेच रोखूया. नाही राजे नाही, वेळ नाही आपल्याकडे.
शिवाजी आणि माझी बांधव सेना इथे असेपर्यंत तुमच्या अंगावर ओळखत सुद्धा उमटू देणार नाही. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हाला, फुलाजींना, रायाजींना, या तमाम भावंडांना येथे सोडून जाणार नाही. राजा स्वराज्याला तुमची गरज आहे. माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगायला पाहिजे. ठीक आहे, येतो आम्ही. हर हर महादेव. उसकी मौत तो मेरे हाथों से ही लिखी है. दक्खन का चूहा, हा हा हा, कब तक बचेगा, हा हा हा. तुमच्या बुद्धीची कीव येते मला. एवढ्या वेळा शिकस्त खाल्ली तरी आज वाघाला वाहनाला तुम्हाला जमत नाही, हा हा हा. बेडकानं किती फुगवलं तरी त्याचा बैलवंत नसतो. हा बाजी आणि माझी बांधव सेना इथे असेपर्यंत तू माझ्या राज्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. हिम्मत असेल तरी गोरखिंड पार करून टाको. मैंने बनाला को घेर के रखा था, पता नहीं वो कैसे बाहर निकला. शिवा का बेस बांधकर वो शिवा का शिप पकड़ा गया और असली शिवा बाहर निकला. हमारे सिपाही ने जब उसे पकड़ा तो अफजल खान के बेटे फाजल ने पहचाना ये तो शिवा का हमशक्ल है. तो हा 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 उसे मौत के घाट उतार दिया, हा हा हा. खरा नशिबात शिवकाशी शिवाजी म्हणून जन्माला राहा नाही, पण मरण शिवाजी महाराजांचं आलं. त्याच्या जगण्याचं सोनं झालं. अरे कब तक बचेगा, मौत तो उसे आनी ही है. धुंदीत तरी लांगे आले तर ते वाघाचा शिकार नाही करू शकत. तुम्ही तर मुंडवर कुत्रे आहात. जबान संभाल के बात कर काफिर. अरे जा, कुस्ती तोडण्याने वर्गांना करू काही होणार नाही. तुझे तो आज मैं जन्नून का आज तरी करूंगा. हे मराठे किस मिट्टी के बने हैं, हमें जीतने नहीं दे रहे. पावड्यांना वैतागलाय आणि वर्गाने शिवाजी राजांना पकडायची करत आहात. इस फुलाजी और बाजी को घेरो. फुलाजी उठ, फुलाजी उठ. तू माझा भाऊ नाही, शिवाजीचा माळ आहेस, बांधर सेनेचा आधार आहेस. राजा गडावर पोहोचेपर्यंत तुला मरता येणार नाही. उठ फुलाजी उठ. इनके खून का कतरा कतरा बहा दो. तुझा सामना मावळ्यांशी होतोय. आमच्या रक्ताचं शेवटचं थेंब पडेपर्यंत तुझ्यासारखे गरीब वाहून जातील. एक गोली से ही ढेर हो गया और हमसे लड़ने की हिम्मत रखता है. राजा गडावर पोहोचले याचं सांगावा अजून आला नाही. या बाजीला अर्धवट प्राण सोडता येणार नाही. आई भवानीच्या कृपेने राजा विशाल गडावर पोहोचले. या गनिमाचे मनसुबे कधीच कामयाब होणार नाही. इतनी बड़ी फौज लेकर डरे फिर भी शिवा को रोक नहीं पाए. एक बाजी हम पर भारी पड़ा, वो चट्टानों जैसा खड़ा रहा और हम चींटियों जैसे जूझते रहे. शिवा विशालगढ़ पे पहुंच गया. हमारी मुहिम नाकामयाब पड़ी. चलो, छत्रपति शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. याचं सर्वात मोठं समाधान आज वाटतंय. एखादं बी जेव्हा रुजतं ते रुजल्यानंतर त्यात संस्कार टाकून त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण आज या आपल्या अनुभूती शाळेमध्ये अनुभवतो. अनुभूती विद्यानिकेतन ची वाटचाल याच वेगाने राहिली तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि ही सर्व प्रत्यक्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवतोय.
की इथे घेतले जाणारे एफर्ट्स खरं तर लहान मुलांना शिकवणं, त्यांच्याकडून एखादी गोष्ट करून घेणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. आपण मोठ्या मुलांकडून इझिली कोणतीही गोष्ट त्यांना आत्मसात करायला लावतो, पण तितकीच कठीण गोष्ट ही लहान मुलांकडून एखादं वाक्य म्हणून घेणं किंवा एखादा कलायुक्त कार्यक्रम करून घेणं, हे काठिण्याचं काम इथे होत असताना बघून खरोखर आज आपल्या आसपासच्या सभोवतालचं वातावरणाचं समाधान व्यक्त करावं असं वाटतं की असंच जर वातावरण प्रत्येक मुलाला आनंददायी शिक्षणातून आनंद घेऊन करता आला तर आपला भारत हा सक्षम व्हायला काहीच वेळ लागणार नाही. हेच प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. यांना लहानपणापासून पसायदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून म्हणा, मागच्या वेळेला जेव्हा मी कार्यक्रमाला आलेली तेव्हा या सर्व चिमुकल्यांनी इतकं सुंदर सादरीकरण माझ्या समोर केलं की खरोखर असं वाटत होतं की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला यातलं काहीच कळत नव्हतं आणि आज ही चिमुकली इतका सुंदर परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांसमोर अगदी न घाबरता निडर होऊन परफॉर्म करतायत, हीच गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. आणि याचं सर्व श्रेय अर्थातच अनुभूती विद्यानिकेतनच्या सर्व सहकार्यांना की जे मुलांना इतक्या निर्भीडपणे हसत खेळत वातावरणात बागडताना बघताय आणि आम्हाला सुद्धा ती अनुभूती देत आहेत. यासाठी सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि अशाच प्रकारचं वातावरण आपल्या शहादा परिसरात कायम राहो, याच वेगाने अनुभूती विद्यानिकेतन पुढची वाटचाल करो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. अजून एक गोष्ट वेगळी ती म्हणजे जेव्हा गुरुला आपल्या शिष्य आपल्यापेक्षा 2 पावलं अजून पुढे जाताना दिसतो, त्याच प्रकारची अनुभूती मी आज सुद्धा इथे घेतली आहे. नेहाचं जेव्हा सूत्रसंचालन आणि हे सर्व सादरीकरण आज बघितलं तेव्हा खरोखर मनापासून आनंद झाला की चला आपल्यापेक्षा आपले शिष्य खरंच 2 पावलं पुढे जाऊन गुरुचं नाव कुठेतरी त्यामुळे प्रकाशित होतात आणतायत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. चेअरमन आणि त्यांनी म्हटलं की अहो आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून यावं. आणि अनिसचं पण एक शिबिर आजपासून सुरू झालं आहे, पुढचे 3 दिवस आहे. मला माहिती नाही की सायंकाळ किती वेळ होतो, मी उगीच हो म्हणायचं आणि जमणार नाही मला. मग आज लवकर आवरलं आणि मला येणं शक्य झालं. आणि इथे प्रमुख अतिथी म्हणून मला कळलं निर्मल माळी सर आलेले आहेत. माझ्यापेक्षा जास्त चांगला माणूस मिळाला, पण मी ह्याचा मामाच आहे आणि ती म्हणाली की हा बी माझा मामाच आहे. मामाच्या बदल्यात मामाच या ठिकाणी रिप्लेस झालेला आहे. आणि अनेक पालक या ठिकाणी जमले आणि त्यांनी त्यांची पोरं बघितली असतील इथे नाचताना, उड्या मारताना, खेळताना. हे तुमच्या लक्षात आलं की ही संस्था तुम्हाला मामा बनवत नाहीये. या संस्थेच्या कुटुंबाशी माझा बालपणापासून संबंध आहे. मी सिंदखेड्याचा आहे आणि या संस्थेची प्राचार्य अर्चना, जिला आम्ही अक्का म्हणतो सगळे, अगदी या सगळ्यांना मी लहानपणापासून बघितलं आहे. ही सगळीच भावंडं लहानपणापासून डायनॅमिक आहेत आणि प्रचंड बुद्धिमान आणि एका चांगल्या अर्थाने सरस्वतीचं लेणं या कुटुंबाला लाभलेलं आहे. आणि ते सगळं त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता या शाळेमध्ये उतरवलेली आज मी प्रत्यक्ष बघितली. मी पहिल्यांदाच आलो आहे खरं म्हणजे, मी आधी येऊन जायला पाहिजे होतं पण मी येऊ शकलो नाही, मला त्याचं दुःख आहे. पण आज मी हे सगळं प्रकर्षाने बघितलं, मला खूप आनंद झाला. जसं आदरणीय सुषमा मराठे मॅडम म्हटल्या की माझ्या विद्यार्थिनी माझ्या पुढे गेलेले मला किती भारी वाटतं आहे. तर मलाही खूप छान वाटतं आहे की इथे अनंत आलेला आहे. अनंत पण एक उपक्रमशील शिक्षक आहे आणि इथं दोन्ही काका काकू दोघं हजर आहेत, सगळं कुटुंब हजर आहे. सगळ्या कुटुंबाने या सगळ्या एक हार्दिकता सगळ्या कुटुंबाची या सगळ्या उपक्रमाला लाभलेली आहे. म्हणून मला प्रचंड आनंद वाटतो या ठिकाणी. शाळा चालवणं जोक नाही आहे, लक्षात घ्या. शाळा चालवणं एवढं सोपं नाही आहे. जी मुलं इथे, तो एक मुलगा जातच नव्हता, इथेच उड्या मारत होता, त्याला बघून आपण सगळे हसत होतो. पण तुम्ही त्या शिक्षकांना विचारा की हे मुलं ते कसे सांभाळत असतील.
या सगळ्या श्रमामागे ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली असेल, ज्यांनी या सगळे श्रम घेतले, त्या सगळ्या शिक्षकांसाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. शाळेसंबंधी मी 3 गोष्टी नेहमी सांगतो. मी स्वतः शिक्षक आहे, गेली 27 वर्ष मी नोकरी करतो. पहिली गोष्ट आहे की मुलगा आनंदाने शाळेत गेला पाहिजे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलगा आनंदाने शाळेत गेला पाहिजे. मुलगा शाळेत जात नाही, मारून मारून त्याला पाठवावं लागतं. जा रे तो टाळतो. गेला की त्याचं पोटात दुखायला लागतं आणि मग त्याला घेऊन यावं लागतं. तर ह्या शाळेत मुलं आनंदाने जात आहे, ही सगळ्यात मोठी कसोटी असते शाळेची, की मुलं आनंदाने शाळेत येणं. ही पहिली कसोटी या शाळेने पार केलेली आहे. दुसरी शाळेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की ज्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, ते आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असतं. त्याच्यावर खूप अवलंबून असतं. पण मुलं ज्या अर्थी घरी येऊन आमच्या शाळेत मॅडमांनी काय काय सांगितलं, काय काय शिकवलं, आज आम्हाला काय करायचं आहे, असं आनंदाने सांगतात. याचा अर्थ शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं पण या ठिकाणी खूपच सुंदर रीतीने हाताळलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग तिसऱ्या बाजूला येतं की त्याला काय शिकवलं जाते आणि कसं शिकवलं जाते. ही तिसऱ्या बाजूला येतं, लक्षात घ्या. पण जगभर या तिसऱ्या गोष्टीलाच आधी फार महत्त्व दिलं जातं की का शिकवत आहे, कसं शिकवत आहे. त्याच्या आधी मुलगा आनंदाने शाळेत येणं फार महत्त्वाचं आहे, तो रमणं फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं फार महत्त्वाचं आहे. हे सगळं या ठिकाणी मला बघायला मिळत आहे. मला खूपच आनंद झाला. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. शाळेची ही एक उभारीचा हा काळ आहे, हा सुरुवातीचाच काळ आहे. काहीच वर्ष अजून झालेली आहे आणि एक दिवशी ही शाळा प्रचंड मोठी होणार आहे. आणि त्यावेळेस आपण सगळे सांगू की या उभारणीच्या काळात आम्ही इथे हजर होतो, आम्ही या शाळेच्या उभारणीचे साक्षीदार आहोत. तेव्हा आपण सगळ्या अभिमानाने म्हणू. असा सुदिन आपल्या सगळ्यांच्या वाट्याला लवकरात लवकर येऊ. यासाठी कष्ट करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, याबद्दल मी आभार मानतो. सूत्रसंचालन करणारी नेहा तर एकदम डायनॅमिक पर्सन आहे. तिलाही मी लहानपणापासून ओळखतो आणि प्रचंड वक्तृत्व शैली असलेले, प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं हे सगळं कुटुंब आहे आणि ते सगळं इथं शाळेत ओतलं जात आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपणा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मराठे मॅडम आणि या ठिकाणी ज्या बालकांवर संस्कार घडवले जातात त्यांचे आईवडील, या सर्वांचं मी मनपूर्वक आपल्याला आजच्या या ठिकाणी सर्वप्रथम माझा समाजाचा अभिमान, मी आमच्या या समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द आपल्यासमोर सांगतो. मित्रो, आजच्या या अनुभूती की ज्यावेळेस अशोकभाईंनी माझ्यासमोर एक कल्पना साकार केली आणि मला वाटत नव्हतं की कल्पना साकार जी मोठ्या आकारात निर्माण होईल, ती खरंच अशोकभाई आणि मॅडम श्री सोनवणे मॅडम यांनी ही कल्पना साकार केलेली आहे आणि तिला चांगल्या प्रकारे आकार देण्याचं काम केलेलं आहे. आता या बालवयामध्ये एक सुप्त गुणांना वाव देण्याचं अनुभूतीचं एक फार मोठं प्रथम त्यांनी हे ठेवलेलं आहे उद्दिष्ट की प्रत्येक मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणं हा प्रथम उद्दिष्ट या अनुभूतीचं आहे असं मला आठवतं. आमच्या त्या काळामध्ये ही अनेक 1900 यावेळेस 64-65 मध्ये आम्ही ज्यावेळेस प्रथम या मराठी शाळेत पाय ठेवला त्यावेळेस असा अनुभव नव्हता. त्यावेळेस फक्त पाटी आणि पेन्सिल या 2च गोष्टीला आम्हाला त्यातून आम्हाला शिकवलं गेलं. परंतु आज या अनुभूतीचा संपूर्ण जो स्टाफ आहे, या कोणत्या खाणीमधून या सुप्त गुणांना चांगले चांगले हिरे त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि असेच हिरे निर्माण करण्याचं कार्य त्यांना परमेश्वरानं देव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. अनेक गोष्टी या आपल्याला शिकण्यालायक आहेत की अनेक अशोकबाईंनी ज्या ज्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत तिथे एक समाजाला अभिमानास्पद आहे. मी त्यांना
मनुष्य अशा शुभेच्छा देईल की असे अनेक उपक्रम त्यांनी राबवावं की त्यावेळेस अशा गोष्टी नव्हत्या. या सगळ्या मला असं वाटतं की या पूर्ण स्टॉपने मानसशास्त्राचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. त्या मानसशास्त्रातूनच त्यांनी प्रत्येक गोष्ट अशी काही निवडून घेतलेली आहेत की प्रत्येक बॅकग्राऊंड आणि सराउंडिंग म्हणजे सवय परिसराचे अध्ययन आणि वातावरणाचं अध्ययन या दोनाचं संमिश्र मिलन मी इथं पाहायला मला मिळालेलं आहे. अशाच कल्पना अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी या अनुभूती या संस्थेतून त्यांना मिळावं आणि अशाच गोष्टी या लहान बालकपणावर त्यांनी बिंबवल्यात. कारण लहान बाळ हे अनुकरण प्रिय असतं. प्रत्येक गोष्टी त्याच्यावर बिंबवल्यात गेल्यात ना ते लवकर छायाचित्रासारखं उमटलं जात आहे. म्हणून त्या गोष्टी लहानपणापासून जर मिळाल्या चांगले संस्कार मिळाले तरच आपण हा चांगले त्यांच्या गुणांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि प्रत्येक गोष्टीला आपण त्या आता दाखवलं की अशा कोणत्याच गोष्टी बाकी ठेवल्या नाहीत की आता त्यावेळेस आमचं शिक्षण नव्हतं परंतु आताच्या मुलांना राजकीय म्हणा शेतीविषयी म्हणा त्याचा अनेक अनुभव या शाळेतून त्यांना दिले जात आहेत. असेच शुभेच्छा मी असं व्यक्त करतो आणि या शाळेला एक माझ्यासमोर ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यानंतर जे रूपात वळ आहेत याच्यापेक्षाही एक कळी असेल ते मधुबन बनल्याशिवाय राहणार नाही अशी मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. अध्यक्ष तसेच संपूर्ण शिक्षक सगळे प्रमुख अतिथी जे प्रमुख अतिथी बोलून गेलेले आहेत त्यांच्यानंतर बोलण्यासाठी फारसं माझ्यासाठी काही राहिलं नाही. परंतु माझा जो शिक्षण क्षेत्रामधला गेला 19 वर्षाचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये काही गोष्टी ज्या मी शिकलो आहेत किंवा ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी इथं होताना ज्या दिसतात किंवा ज्या दिसल्यात आज त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का जो आटापिटा शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाने सगळा केला जातो त्याच्यामधून काहीतरी आपल्याला आउटकम्स भेटले पाहिजे म्हणजे आपल्याला काहीतरी साध्य झालं पाहिजे. त्यातलं एक आहे का एक देशाचा चांगला नागरिक निर्माण होणे एक कॉन्फिडंट व्यक्तिमत्व निर्माण होणे. इतर शाळांच्या गॅदरिंगमध्ये जर आपण गेलेत तर मुलांना जबरदस्ती स्टेजवरती आणावं लागतं. मोठ्या मोठ्या मुलांमध्ये तो कॉन्फिडंट नसतो. इथं लहान लहान मुलांना स्टेजवरून जा असं सांगावं लागतं. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांच्या समोर बसून जर का मुलगा परफॉर्म करतो आहे तर हेच त्यांचा आउटकम आहे का त्यांनी मुलांमध्ये एक पहिली पायरी आहे की मुलांमध्ये बोलण्याचा नाचण्याचा गाण्याचा किंवा मुलांमध्ये गर्दीमध्ये उभं राहण्याचा कॉन्फिडन्स त्यांनी टाकून दिलेला आहे. हे एक पहिलं अचिव्हमेंट स्कूलमधून आहे जे इथं स्टेजवरती दिसतं आहे. दुसरं एक आहे एकाही मुलगा किंवा एकाही मुलाच्या किंवा मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळी लोक बघितल्यानंतर बदलत नाही आहेत. ते मुलं तितक्याच कॉन्फिडंटने जे रिहर्सलमध्ये जसे वर्गात वावरत असतील तसेच इथं आल्यावरती वावरतात. बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडून जातात वरती स्टेजवर गेल्यानंतर त्यांचे शब्द हरवून जातात आणि त्यांना काय करायचं आहे ते पण ते हरवून जातात किंवा त्यांच्या पुढची स्टेप काय आहे ते पण ते मुलं किंवा व्यक्ती विसरून जातात. परंतु इथं मुलांनी वेगळे वेगळे परफॉर्मन्सेस केली. 3-4 गाण्यांमध्येच ती मुलं एक दोन मुलं होती जे 3-4 गाण्यांमध्ये नाचत होती परंतु त्यांना पहिल्या गाण्यामध्ये काय करायचं आहे दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये काय करायचं आहे सगळं अवगत होतं आणि ते स्टेजवर आल्यावरती एकही मुलगा विसरला नाही. तर हे इथं ज्या लोकांनी या मुलांच्या मागं मेहनत केलेली आहे हे सगळे त्याची एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहे. मी या शाळा आणि या शाळेच्या कुटुंबाशी गेल्या 15 वर्षापासून जोडलेलो आहोत आणि या कुटुंबाचा एक भागच आहोत. जे दादांनी सांगितलं का खूप जास्त बुद्धिमत्ता किंवा मग खूप जास्त ज्याला आपण म्हणू का विद्वत्ता असणारं हे कुटुंब आहे ज्या कुटुंबाने आपली सगळी विद्वत्ता या शाळेमध्ये ओतलेली आहे. परंतु मी त्याला एक जोडणं इच्छितो की ही खूप जास्त करुणा असणारी कुटुंब आहे किंवा या कुटुंबातली सगळी सदस्य करुणा भावाने भरलेली आहेत आणि त्यांनी आपली करुणा या शाळेच्या आवारात आणि या विद्यार्थ्यांमध्ये ओतलेली आहे. अलीकडे एक ट्रेंड आहे की आपण बाजारात जेव्हा जातो तर महागडी गोष्ट किंवा महागडा भाजीपाला तोच असतो जो ऑर्गॅनिक असतो. आपण जेव्हा जातो तेव्हा विचारतो लोक सांगतात की हे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे आणि त्या गोष्टीला भाव खूप जास्त असतो. तर या शाळांच्या बाजारामध्ये पण ही एक ऑर्गॅनिक स्कूल आहे. म्हणजे जिथं आपण कॉर्पोरेट स्कूल शाळा जेव्हा आपण बघतो तर त्या शाळा सगळ्या फक्त पालकांना
चकाकी आणि लकाकी दाखवायची आणि त्यांच्या खिशाला कात्री मारायची. आणि जसं अलीकडे भरपूर व्हॉट्सअपवरती जोक फिरतात, तर त्या व्हॉट्सअपवरतीच काही जोक पण आहेत, किंवा शाळेमध्ये गेल्यावरती जेव्हा नवीन ॲडमिशन घ्यायला जातो तेव्हा ते सांगतात की पुस्तकं आमच्याकडून घ्यायची, युनिफॉर्म आमच्याकडून घ्यायचा, त्याच्यानंतर बुटं पण आमच्याकडून घ्यायची, आणि जेव्हा पालक विचारतात की बाबा तुम्ही शिकवणार काय, ते घरी जाऊन ट्युशन लावायची. ही जी पद्धत आजच्या कॉर्पोरेट स्कूल्समध्ये आहे, तर असे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपल्याला समाजासाठी खूप जास्त गरजेचे आहेत, का जिथून खऱ्या अर्थाने मुलांमध्ये संस्कार पण होतील आणि विचार करण्याच्या क्षमता पण विकसित होतील. मुलगा फक्त एकाच दिशेने नाही गेला पाहिजे. शाळा म्हणजे एक युनिफॉर्मिटी आणायची आणि मुलांना सगळ्यांना हाकत एकाच दिशेने घेऊन जायचं अशातला भाग नाही आहे. त्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता मुलांमध्ये असतात. त्या प्रत्येक बुद्धिमत्तेच्या वेगळ्या वेगळ्या दिशा आहेत. त्या प्रत्येक दिशेने मुलाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणं हे म्हणजे शाळेचं कर्तव्य आहे, किंवा शाळेचं एक वातावरण निर्माण करायचं काम आहे. या शाळेमध्ये ते होताना दिसतं आहे. आणि एकदम सात्विक आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण गॅदरिंग जी आपली आता झाली किंवा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, याच्यामध्ये वापरली गेलेली प्रत्येक गाणेसुद्धा आपण ऐकलेली असतील. त्या प्रत्येक गाण्यामध्ये मेसेज आहे. त्या गाण्याची निवड करणं हे बऱ्याचशा लोकांना जमत नाही. तुम्ही प्रायव्हेट स्कूलची गॅदरिंग जर का असेल तर आता तर CBSEने यूट्यूब लाईव्ह करणं कंपल्सरी केलेलं आहे, फेसबुक लाईव्ह करणं कंपल्सरी केलेलं आहे. आपण फक्त सर्च करून बघा, आपल्याला 2री 3री किंवा नर्सरीचे मुलं अशा गाण्यांवरती नाचताना दिसतील जे त्यांच्यावरती संस्कार कुठले करतील. त्या गाण्यांची निवड करताना शिक्षकांनी काय विचार केलेला असेल, तिथल्या शाळेच्या प्रशासनाचा काय विचार असेल मुलांना तशा ड्रामामध्ये तशा गाण्यामध्ये टाकण्याचा, तर तिथूनच त्या शाळेची गुणवत्ता आणि त्या शाळेत काम करत असणाऱ्या लोकांची गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला कल येऊन जातो. इथं आज जितकी ही गाणी निवडलीत, ज्या गाण्यांवरती मुलं नाचलीत, थिरकलीत, त्या सगळ्यांमध्ये एक संदेश होता. आणि ते खऱ्या अर्थाने जसा संस्थेत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा स्वभाव आहे, एकदम हळूवार ज्याला आपण म्हणू, तसा त्या गाण्यांचं स्वरूप देखील होतं. आणि आता मी पण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकलो पण आहे, शिकवतो पण आहे आणि ऑफिसर म्हणून पण काम करतो. जेव्हा जेव्हा आम्हाला पालक मेळावा म्हटलं तेव्हा अंगाला उलटे काटे येतात की बा पालक आता काय म्हणतील. आणि ही एक पहिली शाळा मी बघितली की ज्याच्यामध्ये पालकांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं जात आहे. नाहीतर म्हणजे आपल्याकडे शाळा म्हणून एक असा प्रोडक्ट आहे की तिथं कन्झ्युमरला बोलायला जागाच द्यायची नाही. म्हणजे तो बोलेल तर काहीतरी वेगळं सांगेल शाळेविषयीचं, आणि इथं इन्व्हाइट केलं जात आहे का तुम्ही तुमचा अनुभव सांगा. तर हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचा कॉन्फिडंट आहे. या शाळेमध्ये काम करत असणाऱ्या लोकांचा आपला स्वतःचा कॉन्फिडंट आहे की ते लोकांना बोलवत आहेत, पालकांना, की तुम्ही या आणि सांगा की आमच्या शाळेविषयी तुम्हाला काय वाटतं. आणि हे खूप कमी जागी बघायला भेटतं. मी खऱ्या अर्थाने पालकांना देखील आणि विद्यार्थ्यांना देखील सांगेल का तुम्ही नशीबवान आहात का तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनातले आणि स्वतःच्या जीवनातले पण 2 ते 3 वर्ष अशा सहवासात घालवतायत की जिथून तुमच्या मुलांना खऱ्या अर्थाने मूल म्हणून जगण्याचा वेळ भेटतो आहे, तो मूल म्हणून शिकण्याचा पण वेळ भेटतो आहे. आणि तो 2 वर्ष त्याच्या आयुष्याचे हे खूप जास्त, तो पुढं तुम्ही कुठल्या मोठ्या शाळेत टाकणार किंवा नंतरचा काही भाग असेल, परंतु तुम्हाला ही 2 वर्ष त्या मुलाची आयुष्यावर आठवतील का आमचा 2 वर्ष मुलगा खूप आनंदाने, जसं विनायक दादाने सांगितलं का मुलगा आनंदात शाळेत जाणं म्हणजे सर्वात जास्त जिकरीचं असतं आणि सर्वात जास्त पहिली कसोटी असते जी यांनी पूर्ण केलेली आहे. तरी आपण म्हणजे इथं काम करत असणाऱ्या सगळ्या लोकांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि ही शाळा खूप जास्त मोठी होईल आणि मोठी होत असताना ही अशी शाळेची सात्विकता ही कायम टिकून राहील आणि असं वातावरण शाळेचं हे कायम टिकून राहील अशी सर्वांना म्हणजे ग्वाही पण देतो. आणि या शाळेविषयी जे काही पालकांनी सांगितलं का आपण बघा म्हणजे माउथ ऑफ वर्ड असतो, चांगल्या गोष्टी समाजात भेटत नाहीत, चांगली लोकं भेटत नाही, खंत सर्वांनाच असते, परंतु ती चांगली लोकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्या चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, हे पण मग आपली जबाबदारी असते. आपण प्रत्येक वेळेला गेल्यावरती म्हणजे चांगला कामवाला भेटत नाही किंवा चांगले आपल्याला इन्स्टिट्यूट्स भेटत नाही ही सगळ्यांना सांगतो, परंतु जर आपल्याला एक चांगली गोष्ट भेटलेली आहे तर ही चांगली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही जबाबदारी देखील समाज म्हणून आपली आहे. तरी माझी सर्वांना पालकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शाळेत होत असणारं काम पोचवावं आणि आपण इतरांना देखील प्रेरित करावं का त्यांनी या शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेशित करावं आणि या शाळेच्या प्रगतीसाठी आपला हातभार लागावा. सर्वांना धन्यवाद आणि खास करून प्रशासन, या शाळेच्या प्रशासनाला देखील धन्यवाद की त्यांनी इतका मोठा सन्मान मला दिला आणि आज बोलून मला सन्मानित केलं.
आणि विशेष करून जे मान्यवर इतर अतिथी बसलेले आहेत त्यांच्या बाजूला बसून आणखीन माझी थोडीशी उंची वाढवली याबद्दल देखील सर्वांचा धन्यवाद. धन्यवाद. లకనకటం అక్కో టక్కో ఇడిగిడి గిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికి చకచో గిలి గిలి మల్ సులు సులు మల్ మకనక హుకు బుకురే టుకు బుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడుదుం జగడుదుం చికి చకచో. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. गारे गमा पसा बम 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 बोले बम चिक बोले और मस्ती में डोले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए. हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुद के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. फुल आंखें बंद तो डब्बा गुल. ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे. मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चिक बम 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 बम. ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना. प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया. ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया. ऊपर वाला क्या कोई कलाकार है. खुद के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले.
सन्माननीय विचारवंत, आजच्या ह्या अनुभूती उत्सव 2025 साठी उपस्थित असलेले आजचे चीफ गेस्ट माननीय निर्मल कुमार महाळीकर, सदस्य सौ कल्याणी भदाने, संस्थेच्या सचिव आणि प्राचार्य सौभाग्यवती अर्चना सोनवणे, उपस्थित पालकवर्ग आणि माझे चिमुकले विद्यार्थी मित्रांनो, अनुभूती ही शाळा नसून एक परिवार आहे. परिवारामध्ये एक माणसाला कसं जोडता येईल हाच फक्त अनुभूतीचा या ठिकाणी प्रयत्न आहे संस्था चालक म्हणून. आज मला या ठिकाणी जे अतिथी लाभलेले आहेत, ज्ञानाने, पदाने, गुणाने सर्व संपन्न असे जे व्यक्तिमत्व आहे आज ते ही कॉम्पिटिशन पासून वंचित राहणार नाही, कुठेही मागे पडणार नाही, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. बरोबरच संस्कार आज शाळा घर बनेल आणि घर शाळा बनेल अशी आमची संकल्पना आहे. गेल्या 6 वर्षापासून बघतोय या संस्थेची स्थापना 2018 पासून झाली आहे. पहिल्या वर्षापासूनचा अनुभव आहे. 3 वर्षाचं मूल काय घेऊन येतं, काय अपेक्षा घेऊन येतं, त्याला बोलता येत नाही, त्याच्या भावना, त्याच्या अंगावरचे त्याला कपडे परिधान करणं, बूट घालणं, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, ह्या गोष्टींची अनुभूतीमध्ये जसं पहिले मूल आलं की 15 दिवस, महिनाभर ते मूल कसं या ठिकाणी रमेल, या परिवारात तो कसा सामावला जाईल हे फक्त ध्येय ठेवलं जातं आणि तिथून त्याची सुरुवात होते. त्याला स्वावलंबनाचे धडे या ठिकाणी दिले जाते. मी या ठिकाणी बघितले आहेत, हे PPT बनवलेले आहेत, हे इव्हेंट केलेले आहेत. हे फक्त इव्हेंट नाहीये, हे प्रत्यक्ष अनुभूतीचा प्रत्येक मूल जगत आहे. मला वाटतं त्यांना पुढे त्यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी सुद्धा हे मोलाचं ठरेल. मूल रडत रडत येतं, पण 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर इथं आम्ही बघतो की शाळा सुटल्यानंतरही मूल घरी जायला तयार नसतं. पालक येतात, चला आता थांब, अजून मला खेळू दे, मला अजून थांबायचं आहे. पालकांना वेट करावा लागतो मुलाला घेण्यासाठी. एक मुलाचा सामाजिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या पूर्ण करण्यासाठी त्या कसोटीला आम्ही आपलं होतो. ही आता पालकांकडून आम्हाला त्याचे फीडबॅक मिळत आहेत. पुरेपूर आम्ही याला पुरेपूर आम्ही उतरण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत फक्त नर्सरी, ज्युनियर, सिनियर 3 वर्ग होते. गेल्या 5 वर्षापासून पुढच्या वर्गांसाठी परवानगी मिळवण्याचं कार्य चालू आहे. शासनाकडून परवानगी मिळवणं हे मला सांगितलं, सरांनी सांगितलं की शाळा उघडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मला खूप अडचणीतनं जावे लागत आहे. परंतु एक गोष्ट मी सांगेल की माझे जे सन्मित्र आहेत, सर्व मला जो लाभलेला परिवार आहे, त्यांचं मला जे सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला 1ली ते 8वीसाठी मान्यता आपल्या हातात कागद येण्याच्या उंबरठ्यावर आहे. बाकी सगळी प्रोसेस झाली, फक्त हातात कागद आपला मिळेल आणि येत्या जून पासून आपण 1लीचा वर्ग सुद्धा सुरू करत आहोत. कारण का करावं असं वाटलं, सिनियर पर्यंत तर आम्ही फार कष्ट घेतो मुलांवरती, खूप संस्कार देतो. पुढचे वर्ग नसल्यामुळे आमचा नाईलाज होऊन गेला होता. पुढचा वर्ग आणणं आमच्यासाठी जिकिरीचे झालं होतं आणि म्हणून पुढच्या वर्गांसाठी आम्ही खूप सकोशीने प्रयत्न त्या ठिकाणी सुरू ठेवले आणि आपण ते यशपत्रात काढून घेत आहोत. तुम्हाला पुढे कुठेही ही शाळा बदलण्याची कोणत्या पालकांमध्ये एखादा एवढा मोठा फंक्शन आयोजन करणं
आणि ते पण फक्त 3-4 वर्षाच्या मुलांच्या हिमतीवर. तर हा जोक नव्हता, कारण कोणतं मूल केव्हा रडेल, कोणतं मूल केव्हा हे होईल आणि त्यात तो जो काही आमचा कार्यक्रम आहे तो कसा कोलॅप्स होईल या भीतीने. पण मात्र शेवटी यावेळेला पाऊल उचललं. काही असो, परिवारातल्या लोकांना बोलणार, परिवारातली मुलांचे पालक येणार आहेत. मुलं चुकले, पालक स्वीकारतील आणि पालकांनी ठेवलं. 3-4 वर्षाच्या मुलाकडे आपण एवढ्या अपेक्षा नाही ठेवू शकत. पण त्यांनी मला जे हे नव्हतं त्याच्याही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स केला, खूप चांगले परफॉर्मन्स त्यांनी केले. एकही मुलाच्या चेहऱ्यावरती मला हे दिसलं नाही. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण चांगला लाभलेला आहे, मित्रपरिवार चांगले लाभलेले आहेत. आणि माझे जे 2 हात आहेत, नेहा आणि गौरव, त्यांनी मला सपोर्टिंगसाठी खूप पुढे येऊन ते मदत करतात. आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून ही भरारी. मंच, आदरणीय अतिथी, पालक आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम ज्यांच्यासाठी आपण आहोत, ज्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार आपल्यासमोर सादर केला, अशा आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक. या चिमुकल्यांसाठी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून जाणणारे आमचे पालक, त्यांचेही अभिनंदन व आभार. कार्यक्रम सफल व्हावा म्हणून शाळेला अनेक हात मदत करत असतात. अनुभूतीला असे खंबीर हात नेहमीच लाभले आहेत. त्यांची नावं आवर्जून घ्यावीशी वाटतात. आमच्या एका वाक्यावर नेहमी हजर असणारे रोहित ढोडरे सर यांच्या प्रति कृतज्ञता. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाला हजर असणारे अनंत सूर्यवंशी सर यांच्या प्रति कृतज्ञता. कार्यक्रमाचे बॅकस्टेज खंबीरपणे सांभाळणारे गौरव देवेंद्र सर यांच्या प्रति कृतज्ञता. अनुभूतीसाठी, पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मदतीला तयार असणारे आमचे जयहरी काका यांचे खूप खूप आभार. यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम नावारूपास आला, अशा आमच्या प्राचार्या सौ अर्चना सोनवणे मॅडमांच्या प्रति कृतज्ञता, ज्यांच्याकडून आम्हाला असे नवीन नवीन कार्यक्रम करण्याचे प्रोत्साहन मिळते व चुका करण्याची मुभा मिळते, असे आमचे संस्थापक श्री अशोक रोहिदास सोनवणे सर यांच्या प्रति कृतज्ञता. आणि प्रत्यक्ष हा कार्यक्रम समोर सादर होताना ज्यांनी अतिथी म्हणून आपली उपस्थिती नोंदवली, आपल्या सर्वांशी हितगुज केले आणि पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केले की ते सदैव आपल्यासोबत आहेत, असे आमचे अतिथी प्रति कृतज्ञता. धन्यवाद.